मंत्रालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलेले आहे। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी आंदोलकांची मागणी। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांशी संवाद साधला। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये वादग्रस्त विधान केल्यामुळे ठाकरे गटाचे नेते मुंबईत आणि राज्यामध्ये आक्रमक झाले दिसून येते। त्यांनी अमित शाह यांचा जाहीर निषेध आणि राजीनाम्याची मागणी केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जाऊन ठाकरे गटाच्या नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ अभिवादन केलंय आणि पूर्णपणे ज्या पद्धतीने अमित शहांचं राजकारण आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते। सर, तुम्ही जाहीर निषेध जो करण्यात आलेला आहे, ह्या ठिकाणी लोकसभेमध्ये ज्या प्रकारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय अपमान केलेला आहे ते आमचे देवता आहेत आणि आमच्या देवताचा अपमान केल्यावर आम्ही रस्त्यावर येणारच। ह्या ठिकाणी आम्ही रस्त्यावर येऊन त्यांचा जाहीर निषेध करतो, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आणि त्याने सर्व जनतेची माफी मागावी आणि परत असा उल्लेख त्यांनी उच्चार केलास जनता त्यांना झोडेमारे आंदोलन करेल आणि त्यांना या इथून हकलवेल असा इशारा त्यांना आम्ही या ठिकाणाहून देतोय। अमित शहाच्या पोटातच आणि ओठातच आहे की संविधान हटवायचं होतं, म्हणून हे त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं वाक्य आलेलं आहे आणि हे कधी लोक सहन करणार नाही, कारण बाबासाहेबांमुळे आम्ही या भूमीवर आहोत आणि त्यासाठी जनता काय अजूनही सगळी लोक रस्त्यावर उतरणार आहेत। ठाकरे गटाचे नेते जे आहेत अमित शहा यांच्यावर जोरदार घोषणाबाजी देत आहेत। अमित शहा यांचा राजीनामा द्या याच मागणीसाठी आता ठाकरे गटाचे नेते आक्रमक झाले दिसून येत। अमित शहा हाय हाय अशा प्रकारचं आंदोलन जे आहे मुंबईमध्ये करण्यात येत आहे। कॅमेरामन सुनील सर, विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।